अगदीच कारण की पहिल्या मॅचच्या परफॉर्मन्सनुसार मला या मॅचला परफॉर्मन्स करणं गरजेचं होतं. संघाला गरज होती आणि मी काय नाही माझं हे मेरिटवरती खेळत राहिलो आणि जिथं बॉल पडले तिथं संघाला जिथं रनाची गरज होती तिथं रनाला वाव दिला. सुनील तुमचं मनापासून अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा आहेत कारण धावांची लयलूट केली. सकाळच्या सत्रामध्ये देखील 2 अर्धशतक आली होती. आपण पहिला अंकुश लोहार आणि शिरू लोहार यांच्याकडून. तर या मॅचमध्ये आपण श्रीकुणीची बॅट तळपताना पाहिली. एकूण त्यानं दाबा कुठल्या 52 आणि मॅनचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्या मध्ये रोवला गेला. कौतुक चषक 2023 ऑल सेट मैदानामध्ये आपण पाहू शकता क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. ज्यावेळेला सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेला मधुर आवाज ऐकूया प्रवीण करपे साहेबांचा. चला ऐकूया या ठिकाणी एक छान अशा प्रकारचं समालोचन गेल्या 2 दिवसामध्ये आपण त्यांना ऐकतोय. आपल्याला रिझवण्यासाठी येत आहेत प्रवीण करपे. चला विनंती मॅच आपण या ठिकाणी सुरू करतो. आघाडीची सलामीची जोडी देखील आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येते आनंद चव्हाण आणि त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर दत्ता पवार तो मात्र मैदानात पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये दत्ता पवारची अनुपस्थिती होती आणि आपण पाहिलं तर दत्ता पवार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निलेश ढगेला देखील आपण या मॅचमध्ये या मैदानात आपण नक्कीच पाहणार आहोत. मॅच होईल सुरू. सामना देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळेल. ऐकूयात प्रवीण करपे सरांना. थँक्यू प्रशांत सर, उत्तम सर. सामन्याला देखील मैदानावरती सुरुवात होतीये. 2 प्रचंड ताकदवर दिग्गज संघांमध्ये सामना. एका बाजूने चौपाटी फाटर टाकळी ढाकेश्वर पारनेर, त्यांच्या विरोधामध्ये प्रशांत भाऊ माळसकर 11 मावळ. या 2 संघांमध्ये तुम्ही मैदानावरती सामना पाहताय. 2 आघाडीचे सलामीरांची जोडी इथे मैदानावरती तुम्ही पाहताय. एका बाजूने दत्ता पवार तर दुसऱ्या बाजूने आनंद चव्हाण. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक देखील जर पाहिले तर पहिल्या क्रमांकाचा इथे तयार आहे. ओमकार इथे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. कुंकार गोलंदाजी इथे मैदानावरती करणार काय हे पाहणं देखील इथे गरजेचं आहे. यावेळेस इथे मात्र मिस टाइम फटकाय. क्षेत्ररक्षक होल्ड डाऊन दी बॉल. बिग विकेट गॉन. धक्का क्रमांक पहिला मावळ 11 संघाला. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी. एका धाब्यावरती तुम्ही पाहता दत्ता पवारला माघारी जावं लागले. दत्ता पवारची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आता खेळपट्टीवरती कोण येणार आहे हे पाहणं देखील इथे मैदानावरती गरजेचं राहणार आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर खेळपट्टीवरती नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल. नवीन फलंदाज आता मैदानावरती दाखल होतोय. अमोलला देखील तुम्ही आता मैदानावरती पाहणार आहात. एका बाजूने अमोल, दुसऱ्या बाजूने आनंद. गोलंदाजीच्या मार्गवरती ओमकार. कौस्तुभ चषक 2023 अर्ध संग्राम पाहताय. याची देही याची डोळा. चिखलगाव साखुडीच्या मैदानावरती रंगला जातोय. कौस्तुभ चषक 2023 रंगारंगी सोहळा. मावळच्या 2 रन मशीन मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूने पार्टनर एक्सप्रेस गोलंदाजीच्या रडारवरती आहे, मार्कवरती आहे. उजाबाईस इथे बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. डीप मिड विकेटला वाघांची दहाड फोडलाय पहाड. आउट ऑफ द पार्क. वन ऑफ द बाहुबली षटकार. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे निश्चित स्वरूपात प्रयत्न पणाला लागले गेलेत. प्रयत्न यशस्वी होत आहेत. अप्रतिम फटकेबाजी मैदानावरती केली जाते. उजाबाईस निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अगदी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. हा चेंडू मात्र मैदानावरती डॉट असेल. स्कोर कार्डवरती धावफलक स्थिर आहे. 7 धावा धावफलकावरती आहे. भारतीय संघाचा यशस्वी संघनायक महेंद्र सिंग धोनी याचा जर्सी क्रमांक टी शर्ट क्रमांक किती आहे मित्रांनो? 07. धावफलकावरती धावा किती आहेत? इथे 7 धावा धावफलकावरती आहे. कौस्तुभ चषक 2023 पुन्हा एकदा इथे ऑन स्ट्राईकला अमोल तयार आहे. यावेळेस इथे मात्र अगदी चेंडू हवेमध्ये आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर तिथे क्षेत्ररक्षक देखील थोडासा उशिरापर्यंत पोहोचलाय. चेंडू हातामध्ये घेतलाय, चेंडू फेकलाय. धावफलक देखील मात्र तिथे मैदानावरती एका धावेने वाढेल. स्कोर कार्डवरती 8 धावा आहेत. एकमेकांची पडेल गाठ. कोण लावणार इथे आज कौस्तुभ चषक 2023 मध्ये कोणाची वाट? एका बाजूने मावळ, दुसऱ्या बाजूने पारनेर. या 2 मातब्बर संघांमध्ये इथे मैदानावरती सामना आहे. यावेळेस पुन्हा एकदा परफेक्ट मिडल. चेंडू हवेत.
डीप लॉंग ऑनला इथे क्षेत्ररक्षक होता झाला होता डाऊन दी बॉल, परंतु चुकी झाली आहे. चुकीला क्रिकेटच्या मैदानावरती माफी नाही आहे. झेल मात्र मैदानावरती ड्रॉप झालाय, परंतु इथे त्या चेंडूवरती धावा निश्चित स्वरूपात आल्यात. स्कोर कार्डवरती धावफलक मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. 9 धावा धावफलकावरती आहे. एकेरी अंकामध्ये तुम्ही पाहताय दुहेरी अंकाच्या उंबरठ्यावरती आहे. षटक क्रमांक देखील मैदानावरती संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं अर्थातच प्रशांत भाऊ माळहसकर, मावळ 11, 9 धावा 1 गडी बाद. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. दिशा स्पोर्ट फाउंडेशन कडून ओव्हर संपली. यावेळेस पुन्हा एकदा मैदानावरती तुम्ही पाहताय षटक क्रमांक देखील 2 ला सुरुवात होणार आहे. आता गोलंदाजीच्या मार्गवरती कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे पाहणं देखील इथे गरजेचं राहणार आहे. धीरजच्या हातामध्ये इथे चेंडू दिलाय, तर दुसऱ्या बाजूने आनंद चव्हाण इथे मात्र मैदानावरती तयार आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे अगदी मार्गस्थ आहे. दुसऱ्या क्रमांकाचं 6 षटकांचा सामना. एका बाजूने जर पाहिलं तर चौपाटी फायटर टाकळी ढाकेश्वर पारनेर, त्यांच्या वर्गामध्ये निलेश दादा भिंताडे, प्रशांत भाऊ माळसकर, मावळ 11 हा संघ तुम्ही मैदानावरती पाहता. या 2 मातब्बर संघांमध्ये इथे लढत मैदानावरती खेळली जाते. कौस्तुभ चषक 2023चा रणसंग्राम जो मात्र तुम्ही मैदानावरती पाहताय. जाऊया पुन्हा एकदा माझ्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा रडारमध्ये चेंडू आहे. चेंडूला मात्र बॅटच्या रडारमध्ये घेतलाय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. A1 ब्रँडेड आनंद चव्हाण ऑन फायर. इथे बिग हिट षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. षटकाराच्या मध्ये धावफलक देखील मात्र मैदानावरती इथे वाढले जाईल. स्कोर कार्डवरती धाबा तब्बल 15 धाबा धावफलकावरती आहे. एका बाजूने जर पाहिले तर अगदी अमोल जाधव, दुसऱ्या बाजूने आनंद चव्हाण. गोलंदाजीच्या मार्गवरती धीरजला पाहत आहे. वैयक्तिक जर पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचा आहे आणि सांघिक जर पाहिलं तर इथे दुसऱ्या क्रमांकाचं षटक आहे. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं सीमा रेषेच्या बाहेर वाघांची दहाड फोडलाय पहाड. आउट ऑफ दी पार्क षटकार 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. बॅटिंग करतो त्याला फलंदाज म्हणतात, बॉलिंग करतो त्याला गोलंदाज म्हणतात. इथे षटकार चौकार खेळतो त्याला आनंद चव्हाण म्हणतात. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅट फुटला जात. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. A1 ब्रँडेड क्वालिटीचा येईल षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. या मैदानावरती जर पाहिलं ना मित्रांनो, षटकार चौकार निश्चित स्वरूपात जास्ती स्वरूपात पाहायला भेटत आहेत. सिंगल डबल धावा कमी, परंतु षटकार चौकार इथे जास्त प्रमाणावरती पाहायला भेटत आहेत. आडा बॅटनं डीप मिड विकेटला तुम्ही पाहताय चेंडू खेळून काढलाय. त्या चेंडूवरती जर पाहिलं तर अगदी धावफलक देखील मैदानावरती वाढेल. स्कोर कार्डवरती धावा 28 धावा धावफलकावरती आहे. संघर्ष मात्र मैदानावरती मोठा केला जातोय. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर अगदी धीरज गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. मावळ 11 अर्थातच तुम्ही पाहता अगदी प्रशांत भाऊ माळहसकर यांच्या मालकीचा असणारा संघ खेळपट्टीवरती पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करतोय. 28 धावा इथे धावफलकावरती आहे. यावेळेस इथे पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू आहे. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. कौस्तुभ चषक 2023 येईल ब्रँडेड षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. या स्पर्धेच्या निमित्तानं प्रवीण आपण बघितलं तर ए आणि बी ग्रुप आहेत, 2 ग्रुप आहेत. 3-3 संघ दोन्ही ग्रुपमध्ये आहेत.
यामध्ये बॅट चिकट आणि फाईन मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. पकडला जाईल बॅटर फेल. तर या मॅचच्या दरम्यान या स्पर्धेच्या दरम्यान आज आपण बघतोय तर 6 संघ आहेत आणि या 6 संघांमधून 2 संघ क्वालिफाय होतील आणि टॉपचे 2 संघ ए ग्रुपमध्ये जो टॉप असेल आणि बी ग्रुपमध्ये जो टॉप असेल त्यांचा अत्यंत महत्त्वाचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. आणि आता जर परिस्थिती बघा काय घडले मैदानावरती पारनेर संघाने 1 सामना जिंकलाय. दुसऱ्या बाजूला निलेशदादा बिनताडे धनकवडी संघाने 1 सामना जिंकलाय. प्रशांत भाऊ माळसकर संघाने एकही सामना या ठिकाणी जिंकलेला नाहीये. परंतु पारनेर संघाने समजा 2 सामने जिंकले हे जर तरची गोष्ट आहे तर मात्र तो संघ बी ग्रुपमध्ये क्वालिफाय होईल. पण इथे प्रशांतदादा माळसकर संघाने आपलं खातं खोललं तर मात्र रन रेट अत्यंत महत्वाचा आहे. तिथून तो संघ क्वालिफाय होणार आहे. कर्णधार आणि मला वाटतं हे तुम्हाला जे शेड्यूल पाठवलं त्या शेड्यूलवरती देखील लिहिलं गेलेलं आहे. तुमचं जे आजचं शेड्यूल आहे ते पुन्हा एकदा तुम्ही बघून घेऊ शकता. तिथे पहिल्यांदा पॉईंट बघितले जातील. तो पॉईंट बरोबर असतील तर रन रेट बघितला जाईल. त्यामुळे या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. इथे फलंदाज तयार आहे अनंत चव्हाण. यावेळेस इथे मात्र अगदी बॅटची कडा परंतु टॉप चेंडूने घेतला. तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न बऱ्याच काळ झाला परंतु चेंडू अखेरच्या क्षणी सीमारेषा ओलांडली. येईल चौकार 4 धावा. प्रवीण अत्यंत महत्वाचं हे षटक आहे त्याबद्दल काही शंका नाही. परंतु पहिला एक ग्रुपमधनं मुळशी पॅटर्न जबरदस्त कामगिरी करतोय. मुळशी संघानं बाजी मारले आणि तो संघ क्वालिफाय झालेला आहे आणि 2 सामने त्याने जिंकले त्यामुळे ते क्वालिफाय झालेत. इथे पारनेरनं जशीच कामगिरी केली तर तो संघ क्वालिफाय होईल. तसं नाही घडलं तर मात्र पुन्हा एकदा रनरेटवरती या ठिकाणी विसंबून राहावं लागेल तिन्ही संघांना. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आनंद तयार आहे. दुसऱ्या बाजूने गोलंदाज मार्कवरती ओमकार. यावेळेस पुन्हा एकदा 1 पाऊल मागे जात तिथे डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. रन मशीन ऑफ मावळ आनंद चव्हाण ऑन फायर. षटकार 6 धाबा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. प्रवीण दिवसभरामध्ये असं वाटतं की आपण मॅच बघत नाहीत म्हणजे बॉल टू बॉल मॅच बघत नाही हायलाईट बघतोय. असं वाटतं की हायलाईट बघतोय. चौकार षटकारांचा पाऊस अक्षरशः मैदानावरती या ठिकाणी पडताना. यापूर्वी एकाच डावामध्ये एकाच इनिंगमध्ये 17 षटकार देखील कुठले गेलेले आहेत. शानदार बॅटिंग मैदानावरती होते. पुन्हा एकदा इथे मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल परंतु तुम्ही पाहता तिथे गोलंदाजाने चुकी केली आहे. जीवदान कोणाला भेटलं इथे आनंद चव्हाणला जीवदान भेटलंय. तर चेंडूवरती एकदा होईल. एका धाब्याने धावफलक मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. स्कोर कार्ड वरती धाबा तब्बल 45 धाबा धावफलकावरती आहे. जीवन आहे करी कोसटी मागे वळून पाहू नका. येईल तारावयास कोणी वाट कुणाची पाहू नका. यश तुमच्या जवळ आहे तुम्ही जिंकल्याशिवाय राहू नका. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहताय निहाल न्यू बॅटर ऑन स्ट्राईकला आहे. विस्फोटक फलंदाज आहे. यावेळेस तुम्ही पाहता बॅटवरती चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चुकी झाली आहे. 1 टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. A1 ब्रँडेड कौस्तुभ चषक 2023 चौकार 4 धाबा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. संघर्ष मात्र मैदानावरती इथे मोठा करावा लागणार आहे. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं हो जाता. जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं हो जाता. बिना संघर्ष कोई महान नहीं हो जाता. जब तक ना पडे पत्थर पर हाथोड़े के घाव तब तक ये पत्थर भी भगवान नहीं हो जाता. इथे पहा मैदानावरती मोठा संघर्ष केला जातोय. निहालची फलंदाजी प्रेक्षणीय आहे. दुसऱ्या बाजूने आनंद चव्हाणने काय फलंदाजी केली आहे. 9 चेंडूमध्ये वैयक्तिक बनवल्यात 32 धावा. यावेळेस निश्चित स्वरूपात जर पाहिले तर अगदी पायांचा बैठ घेणारा चेंडू आहे. खेळपट्टी चेंडू सोडली आहे. त्या चेंडूवरती कुठल्याही पद्धतीची धाव येणार नाही. धावफलक स्थिर आहे. स्कोर कार्डवरती धाबा 49 धाबा धावफलकावरती आहे. 2 फलंदाज इथे आतापर्यंत बाद आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती तुम्ही पाहताय प्रशांत भाऊ माळसकर. मावळ 11 मावळचा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. 2 विस्फोटक संघ आहे. एका बाजूने जर पाहिले तर चौपाटी फायटर टाकळी ढाकेश्वर पारनेर हा एक संघ एका बाजूने पारनेर तर दुसऱ्या बाजूने मावळ. एका बाजूने अहमदनगर तर दुसऱ्या बाजूने पुणे. यावेळेस पुन्हा एकदा इथे हेलिकॉप्टर शॉट समोरच्या बाजूने
निहाल ऑन फायर. तिथे कॅमेरामॅनच्या डोक्यावर ना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. A1 ब्रँडेड क्वालिटीचा षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. टाळा. इथे वेळ वाचवा. वेळ वाचवणं देखील इथे खूप गरजेचं राहणार आहे. वेळ वाचवा. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर टायमिंग लिमिट तुमच्या जवळ असणार आहे. कोणता संघ मैदानावरती इथे विजय होईल हे पाहणं देखील इथे मात्र मैदानावरती गरजेचं राहणार आहे. एका बाजूने आनंद चव्हाण, दुसऱ्या बाजूने निहाल. चाल जर पाहिले क्षेत्ररक्षणाचं काय अप्रतिम पद्धतीने लावले गेले. वेळ वाचवा. टायमिंग तुमच्याकडे लिमिट असणार आहे. पारनेर संघानं पहा किती सुंदर पद्धतीने जाळे विणले गेले. यावेळेस पुन्हा एकदा इथे मात्र कबर पॉइंटच्या डोक्यावर ना क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. अखेर चेंडूने शर्यत जिंकली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. येईल चौकार. 4 धावा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. डेंजर एंडला इथे काय होईल. इथे साजबाज. 2 धाबा. गुड रन बिटवीन द विकेट. चित्त्याची चपराई. 11 खेळाडू 2 पंच भर प्रेक्षक राजा यामध्ये धाबांची केली जाते. जोरी 2 धाबा आल्यात. 2 धाब्यांना फलक मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. स्कोर कार्ड वरती धाबा तब्बल 61 धाबा फलकावरती आहे. षटक क्रमांक 14 इथे मार्गस्थ आहे. एका बाजूने पारनेरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूने मावळचा संघ आहे. मावळचा संघ इथे फलंदाजी करतोय. पारनेरचा संघ मैदानावरती तुम्ही पाहता इथे क्षेत्ररक्षण करतोय. निश्चित स्वरूपात मावळचा संघ अक्षरशः धाबांचा पाऊस खेळपट्टीवरती पाडतोय. यावेळेस अगदी पुढे सरसाबट. वांडी स्ट्रॉंग ऑफला. गुड कॅच ऑफ द मॅच. इथे ह्या चेंडूवरती आनंद चव्हाण होईल बाद. बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 3 मावळ 11 संघाला. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी. काय सुंदर फलंदाजी. आनंद देखील गेली. 12 चेंडू मध्ये वैयक्तिक 38 धाबांवरती बाद झालाय. आता आनंद चव्हाणची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येईल हे पाहणं देखील इथे मैदानावरती गरजेचं राहणार आहे. नवीन फलंदाज तुम्ही पाहताय इथे निलेश ढगे मैदानावरती दाखल होणार आहे. मावळ तालुक्यातील ताजे भाजे मळवली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. अनेक काळ मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनची सेवा केलेली आहे. निश्चित स्वरूपात अगदी तालुक्याच्या बाहेर खेळत असताना निहाल असेल, निलेश असेल. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मावळ सोडून अगदी पुणे जिल्हा असेल, पुणे जिल्ह्याच्या बाहेर आयकॉन आयडॉल म्हणून ह्या दोन्ही खेळाडूंना खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी असते. निलेश ढगे निश्चित स्वरूपात यापूर्वीच्या सामन्यामध्ये पाहायला भेटला नाही, परंतु ह्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ऑन स्ट्राईकला तो तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा इथे सेट ऑन फायर. इथे आल्या आल्या चेंडूला लावलंय सीमारेषेच्या बाहेर. वन ऑफ द बाहुबली. तडाका धूमधडाका. निलेश ढगे ऑन फायर. षटकार 6 धाबा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक निलेश ढगेचा दुसरा षटकार 6 धाबा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. इतिहास साक्षी आहे. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये.
या बलला 2 चेंडू अक्षरशः आपण बघितलं तर ढगात गेलेत. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या स्पर्धेतले विक्रमदादा पोकरकर यांच्याकडून तिसऱ्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अप्रतिम बॅटिंग, अप्रतिम नातखुळा बॅटिंग मैदानावरती आपण पाहू शकता निलेश ढगेकडून. 73 धावा फलकावरती आहे. अमोल गागरे गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. यावेळेस इथं बॅटची कडा फटका फसलाय, तिथे मधुर चुकी करणार नाही. गुड कॅच, कमालीचा कॅच. निलेश ढगे होईल या चेंडूवरती बाद. बॅक टू द पवेलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची. नवीन फलंदाज आता मैदानावरती दाखल होणार आहे. बबलू खामकरला आता तुम्ही मैदानावरती पाहणार आहात. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अगदी तळेगाव शहराला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. अनेक काम आवत तालुका टेनिस क्रिकेटची सेवा केलेली आहे. आता पुन्हा एकदा मैदानावरती रडारवरती असणार आहे. एका बाजूने निहाल तुसामाद तर दुसऱ्या बाजूने बबलू खामकर. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर स्कोर कार्डवरती 73 धावा आहे. अगदी गुजरातमध्ये एक मानाची क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली. 10PL असेल, मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा निहालने खेळून काढलेला आहे. त्याला आज पुन्हा एकदा मावळ संघाकडनं कौस्तुभ चषक 2023 मध्ये पाहत आहे. ऑन स्ट्राईकला तयार आहे. यावेळेस इथे मात्र फटका फसला. टॉप एज, शतरक्षक डाऊन दी बॉल. नो मॅन्स लँडला इथे चेंडू पडलाय. प्रयत्न सुरेख होता, प्रयत्न करणं गरजेचं राहणार आहे. 2 धाबा आल्यात. 2 धाब्यांदा फलक मैदानावरती पुन्हा एकदा तिथे वाढेल. स्कोर कार्डवरती धाबा. आकडे बदलणारा खेळ हा सातत्याने क्रिकेटचा खेळ. खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही सरडा पाहिला असेल ना मित्रांनो, सरडा कसा रंग बदलतो, अगदी त्याच पद्धतीने वेळोवेळी प्रत्येक चेंडूवरती रंग बदलणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. स्कोर कार्डवरती धाबा, तब्बल 75 धाबा फलकावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आला द कार्पेट डिपिडी विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या चेंडूवरती एक धाव येईल. एका धावेन धाव फलक मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. स्कोर कार्डवरती धाबा. 76 धाबा धाव फलकावरती आहे. 5व्या क्रमांकाचा षटक इथे मैदानावरती मार्गस्थ आहे. वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. टायमिंग लिमिट इथे दोन्ही संघांसाठी बंधनकारक केलेला आहे. मधुर पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेस इथे कबर पॉइंटला डोक्यावरनं तुम्ही पाहताय चेंडूला काढून दिलंय. तुम्ही पाहताय चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. A1 कौस्तुभ चषक 2023 जाईल चौकार. 4 धाबा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातलं आयोजन नियोजन दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन, साकुडी चिखलगावकरांचं आयोजन आणि नियोजन आहे. इथे सेट ऑन फायर. बबलू खामकर ऑन फायर. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धाबा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. पुन्हा एकदा बबलू तयार आहे. षटकार आलाय. 86 धाबा आहेत. इथे पुन्हा एकदा गुडगा टेकवा. तिथे चेंडू हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. अमर अकबर अँथनीच्या मधोमध चेंडू पडलाय. एक टप्पा घेत पुन्हा एकदा चेंडूचं कलेक्शन झालंय. त्या चेंडूवरती 2 धाबा आल्यात. 2 धावेन धाव फलक मैदानावरती पुन्हा एकदा वाढले गेले. 88 धाबा धाव फलकावरती आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी जर पाहिलं तर एक मानाची टू व्हीलर आहे. 2 स्पोर्ट सायकल आहे. 5व्या क्रमांकाचं षटक तुम्ही मैदानावरती पाहताय. मधुर धुळे पार्टनर एक प्रेस इथे रडारवरती धावतीये. तर दुसऱ्या बाजूने मावळची रन मशीन निहाल एका बाजूने बबलू ऑन स्ट्राईकला आहे. हो यावेळेस इथे पुन्हा एकदा थोडा वेळ वाट पाहिली. बॅटवरती चेंडू घेतलाय. डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं वाघांची दहाड फोडलाय पहाड. नजाकत बडा कल्पकता. रिझल्ट तुमच्या समोर आहे. षटकार 6 धाबा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. पाऊस पडतोय आणि हा मॅजिकल आकडा 100चा आकडा सातत्यानं दिसतोय. 5 षटकांचा खेळ. 94 धाबा धाव फलकावरती. यापूर्वी आपण बघतोय गंगा स्नान करून चेंडू परत आले होते. आता समोरच्या शेतामध्ये एक छोटंसं दुकान बनेल. लॉंग ऑफ लॉंगॉनमध्ये एवढे चेंडू गेलेत
आणि लाईनमनचं कौतुक आहे. लाईनमनने सातत्याने चेंडू परत आणण्याचा प्रयत्न केलाय, त्यांचंही कौतुक असेल. चांगलं काम. 54 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लखपती टूर्नामेंट 1,55,555 आहे. निश्चित स्वरूपात अगदी बाळासाहेबजी कडलग यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर खेळाडूंवरती कुठल्याही पद्धतीची अडचण येऊ वेळोवेळी ते पाठीशी उभे असतात. इथे चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. संघर्ष मोठा करावा लागणार आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर निहाल काय फलंदाजी करतोय. 5 चेंडू आतापर्यंत खेळले, 13 धाबा बनवल्यात. आधी दुसऱ्या बाजूने 4 चेंडू मध्ये 18 धाबा बनवण्याचा विक्रम बबलू खामकरच्या नावावरती आहे. निहाल 19 धाब्यावरती खेळतोय. यावेळेस इथे फुल टॉस, लोवर फुल टॉस, फटका मात्र मैदानावरती फसलाय. डी फुलांगॉनला इथे क्षेत्ररक्षक करणार नाही कुठल्याही पद्धतीची चुकी. झेल झालाय. बिग विकेट गॉन. मावळची रन मशीन. निहालला यावं लागेल माघारी. बॅक टू द पवेलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी. थँक्यू विजय. 100 धावा फलकावरती आहे. प्रशांत सर, तुम्ही पाहताय सकाळच्या 17 अगदी मोठमोठ्या धावांचा डोंगर इथे उभा केला जातोय. अगदी या आधीच्या सामन्यामध्ये अक्षरशः धनकवडी पुणे संघानं इथे 135 धावा बनवल्या. जवळपास IPLचा रणसंग्राम देखील चालू आहे. 20 षटकांमध्ये कधी कधी 135 धावा चेस होत नाही. अवघ्या 6 षटकांमध्ये ह्या खेळपट्टीवरती 135 धावा बनवल्यात. काय देखणी फलंदाजी ते फलंदाजांकडून पाहायला भेटते. न्यू बॅटर भूषण साहनी मैदानावरती आहे. यावेळेस तुम्ही पाहताय हेलिकॉप्टर. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. डीप मिड विकेटला पकडलाय कॅच. धीरजनं कॅच पकडलाय. भूषण होईल या चेंडूवरती बाद. बॅक टू द पवेलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी. थँक्यू विजय. नवीन फलंदाज आता मैदानावरती दाखल होईल. मनोज दाभाडे. निश्चित स्वरूपात अगदी मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी विराजमान आहेत. आज स्वतः मावळ संघाकडून मधल्या फळीमध्ये खेळण्यासाठी गेलेत. 100 धावा फलकावरती. निश्चित स्वरूपात अगदी तळेगाव शहरालगत कोटेश्वरवाडी गावाला बिलॉंग करणारे हे अष्टपैलू खेळाडू आहेत. खेळपट्टीवरती मनोज तयार आहे. यावेळेस इथे पुन्हा एकदा खेळपट्टीवरती चेंडू पडलाय. मनोज दाभाडेला अक्षरशः या चेंडूवरती मैदानावरती थांबवलंय. इस्टेनच्या पाठीमागे मधुर धुळेच्या हातामध्ये चेंडू विसावेल. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये अमोल नागरेची गोलंदाजी इथे मैदानावरती काय सांगून झाली आहे. सेंचुरीवरती मावळचा संघ येऊन थांबलाय. मनोज दाभाडे. दुसऱ्या बाजूने बबलू खामकर या जोडीला मैदानावरती पाहत आहे. यावेळेस इथे मात्र अगदी बॅटची कडा तिथे मधुरनं चुकी केली. तदनंतर जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने अगदी चेंडू पर्यंत झेपावण्याचा प्रयत्न होता. बराच काळ हवेमध्ये चेंडू होता. जमिनीवरती बऱ्याच काळानं पडला. त्या चेंडूवरती धावफलक मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. नंतर जर पाहिलं तर इथे विनय आमच्या समवेत जोडले गेले. स्कोर कार्डवरती धावा 101 धावा. 6 फलंदाज बाद आहे. एका बाजूने बबलू आणि दुसऱ्या बाजूने मनोज दाभाडेला पाहताय. पुन्हा एकदा अमोल तयार आहे. यावेळेस अगदी पुढे सरसाबाद. तिथे डीप स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढला. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकानं कमालीचं क्षेत्ररक्षण केलं. एक तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला भेटेल काय. परंतु मैदानावरती जर पाहिलं तर अगदी पंच फलंदाज काय असेल बाद असेल. धन्यवाद. थँक्यू. तिथे आताची 1 धाबे. एका धावेने धावफलक मैदानावरती वाढले गेले. स्कोर कार्डवरती धावा तब्बल 102 झाल्यात. 103 धावा विजयासाठी बनवायच्यात. चला विनंती असेल एका लाईनीमध्ये या पार्टनर संघ निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अगदी दुसऱ्या बाजूने एका लाईनीमध्ये मावळचा संघ मैदानावरती जाईल. क्षेत्ररक्षण लावून घेईल आणि पार्टनर संघाला देखील विनंती असेल तुमचे सलामीचे 2 फलंदाज तुम्ही खेळपट्टीवरती पाठवायचे. प्रवीण, यावेळेला वेळ अत्यंत महत्त्वाची गोष्ट, कारण आता बरोबर 5:56 झालेत आणि जवळजवळ 6 वाजलेले आहेत. एक इनिंग आणि त्यानंतर एक मॅच होईल का याची चाचपणी आयोजक करतायत. वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामधनं संघ आलेले सर्वांचं स्वागत. तर आनंद चव्हाण आपल्या टीमला घेऊन दत्ता आनंद मैदानावरती आपण पाहू शकता. JP मैदानावरती आहेत.
मनोज दाभाडे मैदानावरती जात असताना बॅटर आपण देखील सज्ज राहा. जिंकण्यासाठी एकूण आपण बघितलं तर धाबांची आवश्यकता आहे. 100 धाबा पूर्ण झालेल्या आहेत. एकूण 102 धाबा या ठिकाणी कुठल्या गेलेल्या आहेत. 103 धाबांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. दुसरा पडाव देखील महत्वाचा असेल. 1,55,555 रुपये या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. दुसरी इनिंग देखील रंगणार. नेम नाहीये. एकूण 103 धावांचा पाठलाग. बॅटर सज्ज आहेत. शतक सजून घ्यायचं आहे. प्रशांत भाऊ माळसकर दोन्ही संघाचा स्ट्राईक आउट देखील या ठिकाणी दाखल असणं फार गरजेचं आहे. आमच्या समर्जन कक्षामध्ये प्रवीण करप यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकताय. या स्पर्धेच्या निमित्तानं दुसरा दिवस, संध्याकाळचं सत्र, जवळ असलेली नदी, संध्याकाळी आपण बघितलं तर प्रेक्षकांची तुफान गर्दी. उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस अशाच प्रकारचा फॉर्मॅट आहे आणि पुन्हा एकदा पुण्यनगरीमधील दिग्गज खेळाडू या मंचावरती आपला जलबाधका दाखवण्याकरता येणार आहेत. त्याची माहिती थोड्याच वेळात उत्तम सावंत तुम्हाला देतील. आता प्रवीण करपेचा आवाज आपण ऐकूया. या मॅच मध्ये धमाल कमाल आपल्याला बघायला मिळणार आहे. बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी आहे. बॅट आणि बॉल मध्ये द्वंद्व आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कौस्तुभ चषक 2023चा क्रिकेटचा महासंग्राम. 103 धावा विजयासाठी बनवायच्या. उत्सव 3 रंगांचा भय आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. चला, पार्टनर संघ तुमचा 12वा खेळाडू इथे असणं गरजेचं आहे. 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. यावेळेस इथे कव्हर पॉइंटच्या डोक्यावर ना पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सीमारेषेला आग लावण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालाय. इल चौकार, 4 धाबा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. एडिगनीय उद्योजक चंद्रकांतजी गोपाळे साहेबांचे एडिगनी आगमन होते. त्यांचं देखील पुन्हा एकदा कौस्तुभ चषक 2023च्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. चौकार आलाय. संघाचं खातं मात्र इथे मैदानावरती उघडलं गेलंय. संघर्ष फार मोठा मैदानावरती करावा लागणार आहे. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गवरती आहे. मावळ एक्सप्रेस रडारवरती धावतीये. निहाल इथे रिव्हर्स अटेन, सक्सेसफुल, पॉवरफुल फलंदाज ऑन फायर. वाघांची दाढ फोडलाय पहाड. आउट ऑफ दी पार्क, षटकार, छरान. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचे या ठिकाणी नुकतेच आगमन होते, दत्तकृपा एंटरप्राइजेसचे मालक विशाल शेठ मुके, दत्तात्रयजी देशमुख आणि प्रकाशजी गोपाळे साहेबांचं आगमन होतंय. पुन्हा एकदा मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. खेड तालुक्यातील सर्वात मोठ्या रकमेची क्रिकेटची स्पर्धा पाहताय. बाळासाहेबजी कडलग साहेबांच्या स्वप्नातनं कष्टातनं साकार झालेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे. शिवदर्शन क्रीडा संकुल चिखलगाव साकुडीच्या मैदानावरती रणसंग्राम पाहत आहे. कौस्तुभ चषक 2023. एका बाजूने पारनेर, दुसऱ्या बाजूने मावळ. निहाल पुन्हा एकदा तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा परफेक्ट मिडल, डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. एल चौकार, 4 धाबा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार.
4 धावाने इथे मात्र धावफलक मैदानावरती वाढेल. 14 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा अगदी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चुकी करतील. चुकीला मात्र मैदानावरती माफी नाही. चेंडू सी मार रेषेच्या बाहेर. A1 ब्रँडेड कौस्तुभ चषक 2023 चा चौकार. 4 धावा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. निश्चित स्वरूपात तिसरे पंच या. फेअर डिलेवर. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अगदी हा चेंडू एष्ट्यांचा बेत म्हणजे अगदी एष्ट्यांच्या वरनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 18 धावा धावफलकावरती. 18 अंकाला देखील मित्रांनो खूप महत्व आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अगदी वयाच्या 18व्या वर्षी निश्चित स्वरूपात ज्याने वडील गमावले तदनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक अष्टपैलू खेळाडू झाला विराट कोहलीला देखील तुम्ही पाहता त्याचा जर्सी क्रमांक 18 आहे. इथे चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. येईल चौकार. 4 धावा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. पुन्हा एकदा तयार आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गॅप शोधलाय. तिथे मात्र चेंडूला पाठवलंय सी मार रेषेच्या बाहेर. क्लासिकल ब्रँडेड क्वालिटी जाईल चौकार. 4 धावा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. शानदार स्ट्रोक. बहुत बढ़िया बल्लेबाजी. टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ टेम के बाहर था और शॉट इन लेन गेंद थी. बैकफुट पे चले गए. शॉट के लिए जगह बनाई खूबसूरती के साथ गेंद को पॉइंट क्षेत्र में खेलते हुए और बहुत बढ़िया स्क्वेअर कट. समय ज्यादा न ले. वक्त ज्यादा न ले. वेळ जास्त घेऊ नका. टीम मीटिंग करू नका प्लीज. टीम मीटिंग करू नका. तुमचा कर्णधार आहे. बाकी खेळाडूंनी आपापल्या जागेवरती चला. बाकी खेळाडूंनी एकत्र येण्याची आवश्यकता नाहीये. कर्णधार तुमच्याकडे अनुभवी आहे. दत्ता आहे. आनंद आहे. बाकी खेळाडू एकत्र येऊ नका. मला वाटतं 11 खेळाडूंनी घेतलेला निर्णय सगळ्यांना समजेल असं मला वाटत नाही. त्यामुळे कर्णधाराने घेतलेला निर्णय सगळ्यांना समजेल किंवा तुमच्या गोलंदाजाला समजेल. प्लीज विनंती आहे. प्लीज विनंती आहे. आपण टीम मीटिंग करू नका. बाकी सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती चला. पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती एकूण धावा आहेत 26. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानावरती या ठिकाणी पाहणार आहोत. अत्यंत महत्वाचा मॅच. कारण यानंतर प्रवीण आपण बघितलं तर मॅच क्वार्टर फायनलचा देखील होणार आहे. त्यामुळे वेळ वाचवा. तुमच्यासाठी जेवढा वेळ वाचवाल तेवढी जास्त षटकं खेळण्याची तुम्हाला संधी मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती इथे पुन्हा एकदा बदल केला गेला. गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं सांघिकरित्या जर पाहिलं तर अगदी पावर प्लेचं पिटूचा दुसरा षटक इथे मैदानावरती तुम्ही पाहताय मार्गस्थ असेल मनोज दाभाडे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. तुम्ही पाहताय अगदी आमच्या समवेत इथे विनय देखील जोडले गेलेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अगदी गेले 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून सुंदर असं लाईव्ह प्रेक्षेपण दाखवले जातात असे आमचे संदेश सर देखील या ठिकाणी जोडले गेलेत. इथे मात्र टॉपेज बॅटनं घेतला आणि तदनंतर तुम्ही पाहताय फलंदाज देखील या चेंडूवरती बाद झाला गेलाय. इथे फलंदाज येईल डगआउटला. बॅक टू द पवेलियन. धक्का संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी.
26 धाबा फलकावरती आहे. स्पर्धेच्या निमित्तानं बच्चे पाटील बैलगाडा संघटनेचे सर्वे सर्व साईदादा बच्चे दत्ता मोरे यांचे या ठिकाणी आगमन होते. मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती आता दाखल होणारे पारनेरची रन मशीन मधुर धुलेला आता तुम्ही मात्र मैदानावरती पाहणार आहात. एका बाजूने मधुर तर दुसऱ्या बाजूने ओमकार. निश्चित स्वरूपात ओमकारला आता खुंकार फलंदाजी करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूने ऑन स्ट्राईकला मधुर तयार आहे. गोलंदाजीच्या मार्गवरती मनोज दाभाडे. यावेळेस इथे सेट ऑन फायर मिड विकेटला वाघांची धाड फोडलाय बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. मधुर यावेळेला मधुर आवाज आला बॅट आणि बॉलमध्ये जेव्हा संगम झाला त्यानंतर डीप मिड विकेटला चेंडू सीमारेषा पार षटकार. मधुरनं सुरुवात मागच्या डाबाची संत केली होती. यावर डाबाची सुरुवात आपण बघू शकता आक्रमक केले. पहिल्या चेंडूवरती एक अप्रतिम फटका टॉप ऑफ द बॉल जाऊन ऑन साइडला चेंडू डीप मिड विकेट मध्ये भिरकावून दिला होता. 6 धाबां करता 6 धाबांनी धावसंख्या होते 32 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. यावेळी सगळी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. डेंजर एंडला इथे काय झालंय थोडं चुकीचं आलाय प्रशांत सर तिथे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर त्या चेंडूवरती एक धाव आली आहे. एका धावेंदा फलक मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. स्कोर कार्डवरती धाबा तब्बल 33 धाबा फलकावरती आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर अगदी टार्गेट देखील खूप मोठं आहे. 103 धाबा विजयासाठी बनवायच्यात. इथे फलंदाज पुन्हा एकदा रेडी असेल, तयार असेल. तिथे ओमकारला मैदानावरती पाहत आहे. ओमकार आणि मधुरची रणनीती काय असणार आहे हे पाहणं देखील इथे गरजेचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू डीप फाईन लेगला एक टप्पा घेत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. कौस्तुभ चषक 2023 सैल चौकार 4 धाबा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौका. ओंकार के बल्ले से अच्छा स्ट्रोक, रन संख्या 37 पवन. जीतने के लिए 103 रनों की जरूरत है. क्या गजब की बल्लेबाजी करे ओंकार. 7 गेंद में 26. मधुर धुले चेपर के तरह गेंदबाजी करने की गेंदबाज तैयार. मनोज दाभाड़े थोड़ा बैकफुट जाके जगह बना के खेलने का प्रयास फॉलो किया गया. गेंद को ऑनसाइड पर खेलते हुए वाइड लॉगर पर गेंद फील्ड होती भी 1 रन लेने का मौका. इस सिंगल के साथ स्कोर बिल्कुल आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 38 पर. दूसरे ओवर का खेल, आखिरी गेंद शेष और प्रवीण शानदार बल्लेबाजी. आज बल्लेबाज मधुर और उसके साथ अगर देखें तो ओंकार द्वारा. दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है, दोनों बल्लेबाजों के पास फॉर्म है. एक तरफ अगर देखें तो प्रशांत मालस्कर टीम के लिए विकेट की सख्त जरूरत. 1 विकेट से उनकी बात नहीं बनने वाली. स्लीप गली 1 पॉइंट. लेट खेलते हुए क्या पे टाइमिंग बढ़िया गेंद बॉडी की तरफ घास को आग लगाती भी बॉडी की तरफ चली गई. 4 रनों के लिए करारा प्रहार. गेंद बॉडी रन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौका. म्हणजे पेड्याची चव जितकी मधुर असते ना तशाच पद्धतीने मैदानावरती आपण पाहू शकता मधुर बॅटिंग करतोय. अतिशय दर्जेदार बॅटिंग मैदानावरती त्यांनी केलेली आहे आणि चांगला खणखणीत चौकार आहे. सरळ बॅटने खेळलेला एक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वाईट लॉंगॉनला ठेवला होता आणि त्याचा फायदा घेत गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय. मधुरची बॅट तळपते. धापलकर दबा 42 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर्ड रन रेट 15.25चा, करंट रन रेट 21चा आहे. याचा अर्थ पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार खेळ पारनेर संघाकडनं झालेला आहे. षटक क्रमांक देखील आता मैदानावरती 3ला सुरुवात होणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज इथे मात्र मैदानावरती तयार असेल. जेपी राऊत, जयप्रकाश राऊतला तुम्ही आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहणार आहात. सुंदर असा आवाज, सुंदर असं समालोचन, मनोरंजन करण्याचं काम मार्गदर्शक प्रशांत आदवडे सरांनी केलेलं आहे. उत्तम सरांचा आवाज देखील तुम्ही गेले 2 दिवस या स्पर्धेमध्ये ऐकताय. रिवा साठेंचा प्रयत्न होता. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर जयप्रकाशची अपील देखील खूप मोठी आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हा चेंडू इथे डॉट आलाय. चला विनंती असेल. सुंदर या पहिल्या कामगिरी निश्चितच गोलंदाजाकडनं जेपी कसं अपील करतोय. सामन्याचा विचार केला तर जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 23 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता. बेचाळीस धाबा फलकावरती आहे. पुन्हा एकदा जेपी तयार आहे.
यावेळेस इथे पुन्हा एकदा हलक्या बॅटनं चेंडू घेऊन काढलाय. जमिनी समांतर अलाउंदर कारपीट फटका तुम्ही मैदानावरती पाहताय. चेंडूवरती एक धावेल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढेल. स्कोरकार्डवरती धाबा तब्बल 43 धाबा धावफलकावरती आहे. सुंदर असा आवाज ज्यांच्या माध्यमातून इथे पोहोचवला जातो. SRS गुरुदत्त साऊंड सर्व्हिसचे ऑनर गणेश दादा असतील, राहुल दादा यांचं देखील खऱ्या अर्थाने मी मनापासून स्वागत करेल. यावेळेस परफेक्ट मिडल मधुर धुळे ऑन फायर. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बाघांची दहाड फोडलाय पहाड. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धाबा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. जेव्हा मैदानावरती येतो मधुर तेव्हा धावांचा येतो पूर. आणि आता आपण पाहू शकता बहरलाय खेळाडू मधुर अप्रतिम बॅटिंग करत असताना धावांची लई लूट. धावफलक धाबा 49 एका गटाच्या मोबदल्यामध्ये. 49 धाबा धावफलकावरती आहे. ऑन स्ट्राईकला जर पाहिलं तर मधुर धुळे. मावळ संघानं क्षेत्ररक्षण जर पाहिलं ना प्रशांत सर, निश्चित स्वरूपात जाळे विणले गेले अक्षरशः. यावेळेस अगदी पुढे सरसावत बॅटची खेळ आहे. तिथे फाईन लेगला चेंडूला पाठवलाय. सीमा रेषेच्या बाहेर येईल. A1 ब्रँडेड क्वालिटीचा चौकार. 4 धाबा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र इथे मैदानावरती वाढले जाणार आहे. इष्टेंच्या पाठीमागे दत्ता पवारला देखील पाहताय. निश्चित स्वरूपात फाईन लेगला तुम्ही आनंद चौहान सरांना पाहताय. शॉर्ट स्लीपमध्ये शॉर्ट थर्ड मॅनमध्ये डीप फाईन लेगला देखील आहे. लॉंग लेगला यावेळेस परफेक्ट मिडल डीप लॉंग ऑन डोक्यावरनं मधुर धुळे ऑन फायर. पार्नेरची ताकद इथे स्पष्ट करतोय. चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. कौस्तुभ चषक 2023 येईल. ब्रँडेड षटकार 6 धाबा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. गोलंदाजाचा निघतोय धूर. धाबा येतात भरपूर. मैदानावरती आपण बघितलं तर कमाल करतोय मधुर. आणि जेवढा पेढ्याचा स्वाद मधुर असतो ना, गोड असतो, तेवढाच या ठिकाणी मैदानावरती मधुर यावेळेला बॅटिंग चांगली करतोय. अप्रतिम बॅटिंग करतोय आणि या मॅच मध्ये जान टाकतोय. अप्रतिम बॅटिंग. 49 धाबा त्याने केल्या आहेत. आतापर्यंत 59 धाबा धावफलकावरती आहेत एका गटाच्या मोबदल्यामध्ये. तर मधुरच्या बॅटमधनं आतापर्यंत 26 धाबा आल्यात. शानदार बॅटिंग. यावेळेला अप्रतिम फटका. चेंडू पॉईंटच्या दिशेनं. पॉइंट आणि कबर यांचा क्षेत्र तो भेद. चेंडू जाईल सीमारेषा पार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती मधुर टाकली आपली हुकमत. चौकार. खणखणी चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. 63 धाबा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. समीकरणाचा आपण विचार करूया. समीकरण आहे उर्वरित 18 चेंडू 40 धाबांची आवश्यकता. वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. क्वार्टर फायनलचा मॅच अजून शिल्लक आहे, त्यामुळे घड्याळाकडे लक्ष ठेवा. आता आपण बघूया किती वाजलेत. 6 वाजून 14 मिनिटं झालेत. 3, 4, 5 किती षटकांचा सामना होईल यावरती चाचपणी केली जाईल. तुम्ही किती वेळ वाचवताय त्यावरती तो सामना या ठिकाणी अवलंबून आहे. 18 चेंडू 40. मैदानावरती ओंकार आणि मधुर ही जोडी जमले. त्याला सूर सापडलेला आहे. इथे गोलंदाज बेसूर आहेत. ते सकाळपासून असंच चित्र आहे प्रवीण. आपण बघितलं तर सकाळपासून असंच चित्र आहे. स्कोरर बिझी आहे. बाकी क्षेत्ररक्षणाला फारसं काम नाही आहे. बॅट आणि बॉलमधल्या जुगलबंदीमध्ये धाबांचा अक्षरशः पाऊस पडलाय आणि असं वाटतंय की आपण हायलाइट बघतोय आज IPLचे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं ना प्रशांत संघर्ष इथे मोठा करावा लागणार आहे. 63 धावा धावफलकावरती आहे. समीकरण आलंय. 18 चेंडू शेवटच्या शिल्लक आहेत. 40 धावा विजयासाठी बनवायच्यात. आता गोलंदाजीच्या मार्कवरती, गोलंदाजीच्या रडारवरती पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. मावळची बुलेट ट्रेन तुम्ही पाहताय. मावळ तालुक्यातील कोटेश्वरवाडीला बिलॉंग करणारा एक अष्टपैलू गोलंदाज मनोज दाभाडे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. दुसऱ्या बाजूने फलंदाज ओमकार तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत स्क्वेअर लेगला. इथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल होईल. कमाल. इथं क्षेत्ररक्षण झालं. इथे चेंडूवरती एक धाव आली आहे. वेळ वाचवणे देखील गरजेचं आहे आयुष्यामध्ये मित्रांनो. वेळेला महत्त्व देत चला, कारण निश्चित स्वरूपात एकदा का वेळ तुमच्या आयुष्यामधनं गेली ना, ती वेळ तुमच्या आयुष्यामध्ये परत पुन्हाच कधीच येत नाही. जगण्याच्या वाटेवरती जर सगळ्याच गोष्टी आपल्यासारख्या झाल्या असत्या, देवाची गंमत, आयुष्याची किंमत तुम्हाला कधीच कळाली नसती. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल. चौकार. 4 धाबा. पाहुणी मोका हा मारलाय चौका. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार.
4 धावांनी धावफलक मैदानावरती वाढले गेले. स्कोर कार्डवरती धाबा 68 धाबा आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर प्रशांत सर इथे पंच कमिटी देखील इथे सुंदर लाभलेली आहे. सुंदर काम पाहते. जय पवार असतील, अमर साठे सर असतील, दीपक पिळगावकर सर असतील, सुमित देशमुख सरांना देखील पाहता. इथे फटका फसलाय. निलेश ठगे डाऊन दी बॉल. झेल मात्र मैदानावरती टिपलाय. रन मशीन ऑफ पारनेर. मधुर धोल्या बॅक टू द पवेलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी. 15 मिनटों का खेल, 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 68.2 करंट रन रेट 19.43 का है. रिकवर रन रेट 11.67 और एक अच्छी पारी समाप्त हुई. मधुर अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन दूसरी तरफ से आज विकेट लिया. मनोज दावड़े ने विकेट लिया. मैच में कमबैक करने का मौका मामूल टीम को जरूर मिलता था. मैच बहुत अच्छा है. अभी भी अगर देखें तो ये मैच दोनों तरफ बना हुआ है. 15 गेंदें 35 चाहिए, 103 रनों की जरूरत है. और ओवर की बात करें तो ये बहुत क्रूशियल ओवर मनोज दावड़े का. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. अमोल नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. इथे पुन्हा एकदा सेट ऑन फायर. वांडी स्लॉंग ऑफला. तिथे शतरक्षक होल्ड डाऊन दी बॉल. गुड कॅच. कमालीचा कॅच. फलंदाज झालाय तिथे मैदानावरती बाद. बबलूचा कमालीचा कॅच तिथे मात्र मैदानावरती पाहायला भेटलाय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट. कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी. और प्रवीण, जब डब्लू मिलेगा ना तो बबलू बहुत खुश हो जाएगा. इस वक्त अगर देखें तो प्रशांत मालस्कर टीम के लिए विकेट की सख्त जरूरत है और विकेट गुच्छे में आ रहे. ये बहुत अच्छे संकेत प्रशांत मालस्कर स्पोर्ट फाउंडेशन टीम के लिए. 14 गेंदे और 35 रनों की जरूरत है. अब मैच फंसा हुआ है. 2 बल्लेबाज बैक टू द पेवन चले गए. पानेर की टीम बहुत अच्छा प्रदर्शन कर रही थी. उनकी गाड़ी रंपम जा रही थी, लेकिन मनोज दावड़े ने 2 बार ब्रेक लगाया है. रफ्तार को कम कर दिया. 2 शिकार किए हैं बढ़िया तरीके से. पहले छक्के चौकों की बौछार मिला. विकेट आया पलटवार. मनोज दावड़े ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार. संघर्ष मोठा करावा लागणार आहे. वादळात पत्त्याचं घर बनत नाही. रडल्यानं बिघडलेलं नशीब बनत नाही. जग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा हारल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. इथे पुन्हा एकदा मनोज दाभाडे गोलंदाजीच्या रडारवरती तयार आहे. यावेळेस सेट ऑन फायर. तिथे डीप मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान तिथे चेंडूला पाठवलंय. सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 धाबा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार. 13 गेंदों का खेल जीतने के लिए 29 रनों की जरूरत है. मैच बिल्कुल ऑन है और मजा आ रहा है. कभी धूप है तो कभी छाया, कभी धूप है तो कभी छाया. यही तो इस खेल की माया. अब मैदान के अंदर देखिए 74 रन 3 विकेट के नुकसान पर है और दर्शकों को मजा आ रहा है. बॉल की जरूरत है. 13 गेंदों में 29 रनों की जरूरत है. ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है. और क्या ये चौका या छक्का देखना चाहते हैं? इस वक्त चौका छक्का देखना चाहते हैं तो थर्ड अंपायर थोड़ा बिजी होने वाले. अमर साठे ने इशारा किया है. देशमुख साहब आपको थोड़ा बिजी रहना पड़ेगा. चौका या छक्का, इस वक्त बल्लेबाज का इरादा बिल्कुल पक्का है. जस्ट खेल दिया था और गेंद बिल्कुल बॉडी लाइन के बाहर. सिक्सर. अपन ने सही फैसला सुनाया था. सिक्सर है. अमर साठे, देशमुख. अब जाकर 13 गेंदे 29 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. कहानी इंटरेस्टिंग. तिथे संयोजक आहेत दिगंबर
तीसरे अंपायर दोबारा एक बार फिर ये कहानी देख रहे हैं, ये बॉल देखते हुए, और इन्होंने किया इशारा चौके का। 4 रन, 4 रन। थोड़ा सा समय लेते हुए देशमुख। स्कोर बिल्कुल इस वक्त आप देख रहे हैं स्कोर बोर्ड पर 13 गेंदें और जीतने के लिए चाहिए और 31। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑन साइड पर पुल स्ट्रोक, गेंद बिल्कुल बॉडी की तरफ, खिलाड़ी है उनके पास कोई मौका नहीं है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। तारा मंडल में गेंद, गगनचुंबी छक्का, सुपर स्ट्रोक। फटका असा धुआधार, हा गेला षटकार, दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार। 12 गेंद 25 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। समय ज्यादा न ले क्योंकि इस पर घड़ी में देख रहे हैं 6:22 का समय हो गया है। डूबता हुआ सूरज। लकी ड्रॉ साठी शेवटची 10 मिनिटं शिल्लक आहेत। बरीचशी या ठिकाणी तरुण मंडळी आपल्या या पंचकृषी मधून दाखल झालेली आहे। चला घाई करा, आपली नामं या ठिकाणी लकी ड्रॉ मध्ये दाखल करा। संध्याकाळच्या सत्रामध्ये 10 मिनिटांमध्ये लकी ड्रॉचा कार्यक्रम या ठिकाणी केला जाणार आहे। शेवटचे 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता। पराभव लागतो सर्वांच्या जीवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी। कौतुक चषक 2023 जिंकण्याची झाली तयारी। पाहूया कोण पडते कोणावर भारी। मैदानावरती 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता। निहाल तयार आहे गोलंदाजीच्या मार्कवरती। यावेळेस पुन्हा एकदा इथे मात्र मेश टाइम फटका आहे। क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, गुड कॅच, कमालीचा कॅच, फलंदाज होईल इथे बाद। बॅक टू द पवेलियन, धक्का क्रमांकाचा होता पार्टनर संघाला। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट। कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी। विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य माझे नाशवंत नाही। शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी बनवायच्यात 25 धावा। एका बाजूने जर पाहिलं तर अगदी चौपाटी फायटर्स टाकली ढाकेश्वर पारनेर, तर दुसऱ्या बाजूने प्रशांत भाऊ माळसकर मावळ 11 या दोन संघांदरम्यान बिग फाईट पाहत आहे। निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर 78 धावा फलकावरती आहे। 11 चेंडू 25 धावा। न्यू बॅटर आता मैदानावरती येणार आहे। प्रशांत सर, सामन्याचं काय होणार है? बिल्कुल इस वक्त रोचक मुकाबला चल रहा है। दर्शक काफी संख्या में मौजूद है। शाम के समय में ढलता हुआ सूरज, कम होती हुई रोशनी, एक बार फिर ये आने वाली शाम किसके नाम, इस शाम में अपना नाम कोर करने वाला नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। भूषण 11 गेंदे 25 रनों की जरूरत है। निहाल गेम चेंजर खिलाड़ी है। फिलहाल अभी तक अगर देखें तो बल्लेबाजों का बोलबाला रहा है, लेकिन 1-2 विकेट से बिल्कुल बात बन सकती है और 1-2 अच्छे स्ट्रोक से बल्लेबाजों की बात बन सकती है। अच्छा मैच, बहुत अच्छा मैच, मुकाबला जबरदस्त चल रहा है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछाल था, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं। गेंद चली गई विकेट कीपर के दस्तारों की तरफ। दत्ता ने अपना काम पूरा किया विकेट के पीछे। रन संख्या 78, 4 विकेट के नुकसान पर 10 गेंदों का खेल से 25 रनों की जरूरत। पहली 2 गेंदों पर 1 विकेट और 1 बिंदी गेंद। सुंदर गेंदबाजी नेहाल द्वारा, रूडेंट से गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर पुल करना चाहते थे, जबरदस्त गेंदबाजी। प्रवीण, इस मुकाबले में गेंदबाज ने जान डाली है। फिलहाल आपके पास 9 गेंदे 25 रनों की जरूरत। इस मुकाबले में मामूल के खिलाड़ी शिकंजा एक बार फिर कसते हुए शानदार खेल। शाम का सत्र है कौस्तुभ चषक 2023 प्रतियोगिता का दूसरा दिन। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। गेंद बल्ले के ऊपर अंदर से नहीं चढ़ी है। 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए। डायरेक्ट हिट लगाने की कोशिश दत्ता द्वारा। आपके पास गेंदों की बात कर तो गेंद शेष कुल मिलाकर 8, 24 रनों की जरूरत। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं। सामने नेहाल है, मैं छक्का कैसे मारूं। अगर ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। इस वक्त नेहाल ने शानदार गेंदबाजी की है। नेहाल असरदार सरदार बने हैं। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। टप्पा ऑफ टप के बाहर ऑन साइड पर खेलने की कोशिश। गेंद को रीड करना बहुत जरूरी है, गेंद को परखना बहुत जरूरी। गेंद को परख नहीं पा रहे बल्लेबाज। 7 गेंदे और जीतने के लिए 25 रनों की जरूरत। प्रेशर बनता हुआ बल्लेबाजों के ऊपर, प्रेशर बढ़ता हुआ इस पग पारेर के ऊपर। इस दबाव की स्थिति में खतरे की घंटी बज रही है।
इस वक्त प्रेशर कुकर की सिट्टी बजती भी बल्लेबाजों के लिए। मैग्निफिसेंट सुपर बॉलिंग, अच्छी गेंदबाजी निहाल द्वारा। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। ये भी गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है, फुल लेंथ के ऑफ स्टंप के बाहर, शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में जा रही है। दत्ता ने गेंद को उठाया और अंपायर की तरफ से दीपक दादा, दीपक सर, और नो बॉल है। दीपक बिल्कुल सर हमारे बीच मैदान पर है, सुदर्शन चक्र घुमा रहे हैं, इसका मतलब है कौस्तुभ चषक 2023 पिक्चर सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट। अब जाकर 7 गेंदें 22 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 7 गेंदें 22, बाहरी किनारा पीछे, ओ हो स्लिप में खिलाड़ी अरन चौहान और विकेट। जहां फ्री हिट था वहां विकेट, पार्टनर के उम्मीदों को लगता था और एक बड़ा झटका, 5वें विकेट का पतन। सुपर बॉलिंग, क्या जबरदस्त गेंदबाजी की गेंदबाज निहाल तुस्पत ने। 6 गेंदें और जीतने के लिए 22 रनों की जरूरत। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट। कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी। 6:27 का समय हो गया। शाम का ये खेल, दूसरे दिन की कहानी, कौस्तुभ चषक 2023। 6 गेंदें 22 रनों की जरूरत है। प्रवीण सर, आपका क्या कहना है? जिस तरह से मुकाबला चल रहा है, क्या इस मैच में प्रशांत भाऊ मालस्कर टीम ने वापसी का बिगुल बजाया है? प्रशांत सर, इथे बिग फाईट इथे प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे। शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत। विजयासाठी 22 धाबा बनवायच्यात, 81 धाबा स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्यात। एका बाजूने जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात चौपाटी फायटर्स टाकळी ढाकेश्वर पार्टनरचा संघ आहे। दुसऱ्या बाजूने प्रशांत भाऊ माळस्कर मावळ 11। शेवटचे 6 चेंडू 22 धाबा, बिग फाईट, हाय होल्ड रेट ड्रामा। इथे चेंडू कोणाच्या हातामध्ये दिलाय? निलेश ढगे, ताजे भाजे मळवली गावाला बिलॉंग करणार आहे। अष्टपैलू गोलंदाजच्या मार्कवरती। दुसऱ्या बाजूने फलंदाज रेडी असेल। 6 चेंडू 22 धाबा। क्या मुकाबला चल रहा है इस वक्त। पिछला ओवर बहुत ही बेहतरीन रहा, पूरे टूर्नामेंट का ये बेहतर ओवर था। प्रवीण करपे हमारे साथ बिल्कुल जुड़े रहेंगे। आने वाली 6 गेंदें जिन्होंने पिछले 2 दिनों में बहुत बढ़िया तरीके से आपको वो कमेंट्री सुनाई है, आंखों देखा हाल बताया है। और अब फिलहाल स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार, नए बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए। सुमित स्ट्राइकर पर योगेश लंके और सुमित के ऊपर पूरा दारोमदार। बीच सुधीर इस वक्त नए बल्लेबाज, गेंदबाजी करेंगे दिनेश डगे। ओ क्या बात है, क्या बात है, पक्का पक्का पक्का। और ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का, गेंद बाउंड्री के बाहर, शानदार सिक्सर। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार। और 16 रनों की जरूरत है। टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था, बल्लेबाज तैयार थे बैकफुट पर। सुंदर तरीके से इस बार पोजीशन में शरीर का संतुलन बनाया और बॉडी को रोल करते हुए गेंद को खेल दिया था डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। Now remaining 5 deliveries and needs 6 children to win this match. अच्छा बैटल बीच मैदान पर हो रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपनी बॉलिंग मार पर तैयार, नीलेश डगे। चौपाटी फाइटर टाकली डोकेश्वर पार्टनर के लिए पहली गेंद बहुत अच्छी थी, पहली गेंद बल्लेबाज की। दूसरी गेंद ऑफ स्टंप के काफी बार, वाइड बॉल का इशारा मिस्टर एस्ट्रा से। एक बार फिर कहानी में बिल्कुल पलटवार। अब जाकर रन संख्या अगर देखें तो जीतने के लिए 103 की जरूरत है। 88, 5 विकेट के नुकसान पर 5 गेंदों में 15 रन चाहिए। ये बहुत ही बेहतर स्ट्रोक था योगेश लंके का। 5 गेंदों में 17 रन बनाए, 340 का स्ट्राइक रेट। नीलेश डगे अपने बॉलिंग मार पर तैयार, रोड एंड से गेंदबाजी कर रहे हैं। ये अच्छी गेंद थी, टप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर। गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, स्विंग एंड मिस। अब जाकर 4 गेंदों का खेल, 4 गेंदों में जीतने के लिए चाहिए 15 रन। जीत की उम्मीद और हार के डर के बीच का जो समय होता है वो बिल्कुल कमाल का होता है। ये सारे खिलाड़ी ये दबाव जो है ना महसूस कर रहे हैं। स्कोर 88, 5 विकेट के नुकसान पर 4 गेंदें 15। ये गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई है, ऑन साइड पर डीप मिड विकेट पर जा रही है। खिलाड़ी बिल्कुल यहाँ तैनात और आनंद चौहान ने क्या अपना काम कर दिया, बिल्कुल अपना काम कर दिया है।
3 गेंदे और जीतने के लिए चाहिए और 14 रन। मैच इंटरेस्टिंग मोड पर पहुंच चुका है। एक इंटरेस्टिंग मैच मैदान के अंदर विकेट गिरता हुआ रन आउट के तौर पर 2 की मांग हो रही थी। संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट। कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी। 3 गेंदों का खेल और जीतने के लिए देखिए तो बिल्कुल इस वक्त 14 रनों की जरूरत है। पहली गेंद पर सिक्सर आया था, उसके बाद में दिनेश टिके ने व्हाइट बॉल डाला था, एक बिंदी गेंद आई और अब जाकर प्रेशर बल्लेबाजों की तरफ चला गया। रनआउट के तौर पर बैक टू द पेबलन जा रहे हैं सुनील। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं राजू कासार। 3 गेंदे 14 रनों की जरूरत। शाम का सत्र अभी फिलहाल देखिए तो 6:32 का समय हो गया है। इस गेंद को ऑन साइड पर लपेट लिया है। काफी ऑफ टाइम के बाहर वाली गेंद को ऑन साइड पर लॉन्ग और क्षेत्र में खेलते हुए डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है। गेंद बॉलिंग के बाहर शानदार सिक्सर। फटका असा धुआधार हा गेला षटकार। दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार। 2 गेंदों का खेल से 8 रनों की जरूरत है। वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आहे। 8 आणि कुणाची लागणार वाट आणि काय वर्णू मी कौतुक चषक 2023चा थाट। मॅच जर टाय झाला तर सुपर ओव्हर। आणखी एक चांगला फटका, चेंडू जाईल लॉंग ऑफ मध्ये। काय फटका सजवलाय, 6 धावांवर करता षटकार। 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। सामना रंगलाय। फटका असा धुआधार हा गेला षटकार। दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार। अगर मुकाबला टाई हुआ तो सुपर ओवर है। आपके पास 1 गेंद और 2 रनों की जरूरत। शानदार बल्लेबाजी अभी तक रही है योगेश रंग के द्वारा, लेकिन एक तरफ से हीरो बनने का मौका दिनेश के पास, हीरो बनने का मौका योगेश के पास। 2 विकल्प बचे हुए हैं, या तो पार्टनर जीत सकती है या मुकाबला टाई होगा। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में सोच रहे हैं क्या एक बार फिर दूसरा रन मुकम्मल हो जाएगा। थ्रो बहुत तेजी के साथ आता हुआ डायरेक्ट हिट। मैंने दो चीजें मैंने बताई थी, या तो पार्टनर जीत सकते हैं या मुकाबला सुपर से ऊपर वाला हो सकता है। ज्यादा समय ना ले, यह टूर्नामेंट सुपर से ऊपर वाला है। कौतुक चषक 2023, तो ज्यादा समय ना ले। माबल और एक तरफ मैं देख रहा हूं पार्टनर, आपके तरफ से दोनों तरफ से 3 नाम। ठीक आहे, या ठिकाणी चला नावं नाही घेतली जाणार आहेत। डायरेक्ट बॅटर मैदानावरती पाठवायचं, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे। चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय। पृथ्वी चषक झाला होता, त्याची आठवण पण करून देतो काय घडलं होतं। अर्थात एक महत्वाचा मॅच मावळचा संघ त्या ठिकाणी होता। 2दा मॅच टाय झाला होता। जे IPL मध्ये देखील घडलं होतं। पंजाबचा संघ होता मैदानावरती। आता पारनेर आणि मावळ या 2 संघादरम्यान जी लढाई सुरू आहे त्यामध्ये सामना टाय झालेला आहे। बाळासाहेब कडलक साहेब निश्चितच खुश असतील ज्या पद्धतीने हा सामना या ठिकाणी रंगलेला आहे। प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे। लकी ड्रॉ साठी शेवटची 10 मिनिटं शिल्लक आहेत। सुपर ओव्हर झाल्यानंतर लगेच लकी ड्रॉ, अर्थात यावेळेला स्मार्ट वॉच आपल्याला दिलं जाईल। चला बॅटर मैदानावरती, अत्यंत दर्जेदार मॅच। प्रेक्षकांसाठी पर्वणी 1,55,000 रुपये